स्वतःहून क्लास भरपूर केले होते, पण आता असं वाटतं की म्हणजे याच्या पुढे दुसरा क्लास करायलाची गरज नाही. म्हणजे कुठं समाधानी नव्हतं, पण एक समाधान वाटतं याच्यात. जसं एखाद्या आपल्या नवीन कस्टमरने आपल्याकडे ब्लाऊज शिवायला दिलं आणि ते जर विचारल्यानंतर त्या म्हणतात ना की माझं ब्लाऊज पीस फुकट घालवलं, माझे पैसे घालवले, तसं म्हणजे आमचे पैसे किंवा वेळ, म्हणजे माझ्या बरोबर असणाऱ्या मैत्रिणी आपल्यापैकी कोण म्हणणार नाही माझे 1500 रुपये गेले किंवा माझा एवढा वेळ गेला. म्हणजे भरपूर मला दादा याच्यातून शिकायला मिळालं. अगदी कटिंग असू द्या, स्पीड मध्ये कसं शिवायचं, फिनिशिंग, फिटिंग किंवा तुमच्या वयाच्या अनुभवानुसार म्हणजे कस्टमरला फेस करणं किंवा बोलण्याची पद्धत सगळ्यांना समजून घेणं, म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत. धन्यवाद. तुम्ही खूप जुन्या टेलर आहेत, माझ्यापेक्षा नाही, ग्रुप मध्ये बऱ्याचशा पेक्षा तुम्ही भरपूर अनुभव आहे तुमचा, माझ्यापेक्षाही चांगला अनुभव आहे कामाचा जुन्या. मी जरी नवीन शिवण काम तुम्हाला शिकवत असेल, नवीन मेथड शिकवत असेल, पण तुम्ही भरपूर काम केलेलं आहे. जुनी पद्धत खूप अवघड होती त्या काळात सुद्धा. तर तुम्हाला असं 1 महिना आपल्याकडे क्लास केलाय, तर तुम्हाला असं वाटतं की 1 महिना क्लास केल्याचा फायदा झाला? पण जरी भरपूर काम केलं असलं तरी मला वाटतं की मला पण भीती वाटत होती की मोठं ब्लाऊज आहे किंवा छोटा आहे, घेतलं तर मला ते जमल का, लोकांचं खराब होईल. आता नाही वाटत, कोणी येऊ नये, कसंही असू दे कस्टमर अवश्य शिवणार, परफेक्ट बसणार. हो, पण म्हणजे माझं बोलण्याचा अर्थ आहे की सुरुवातीला बऱ्याचशा ताई अशा होत्या की त्यांना कन्फ्युजन होतं की आपण 1 महिना वेळ देणार आहे. असं कोणाला असं वाटतंय की आपल्या क्लासमध्ये की मी 1 महिना वेळ दिला, अजून मला म्हणावं असं शिक्षण भेटलं नाही किंवा मार्गदर्शन भेटलं नाही, असं कोणी असेल आपल्या क्लासमध्ये तर त्यांनी आवर्जून सांगावं मला. नाही, क्लास मला ना दादा खूप असं वाटतं ना तुमच्याकडनं खूप काही यांचं शिकावं, खूप काही असं म्हणजे जे तुम्ही बोलतात, म्हणजे तुम्ही बोलतात ना ते ऐकावं असं वाटतं सगळं नॉलेज मिळतंय ना असंच वाटतं. तुमच्या प्रत्येक शब्दामागे असतं ना, असं वाटतं काहीतरी आहे याच्यामागे, ते असं छान वाटतं. आणि असं वाटतं खूप शिकावं तुमच्याकडून, खूप. म्हणजे आज ना असं वाईट वाटतं ऍक्च्युली की किती लवकर क्लास संपवतोय ना, आणि बाकीच्या ह्या ज्या मैत्रिणी आहेत ना ह्या पण मला म्हणजे असं म्हणायला नशीब आहे आमचं सगळ्यांचं की आम्ही ह्या तुमच्या थ्रू आम्ही भेटलोय आणि भेटलोय एकमेकांना. खूप मदत, म्हणजे एकही अशी नसेल या ग्रुपमध्ये की तिला असं वाटतं नको कशाला मी सांगू. प्रत्येक जण काही लगेच उत्तर ग्रुपमध्ये पण तुम्ही बघता, काही कोणी टाकलं लगेच आम्ही रिप्लाय करत असतो, कोणी ना कोणी म्हणजे मिळतं उत्तर. त्यामुळे खूप छान वाटतंय, म्हणजे मस्त. म्हणजे मला तुमचा क्लास जॉईन करून असं वाटलं सार्थक झालं ऍक्च्युली. आणि मी खूप विचार करून मी खूप इतके मिळत आणि मग मला वाटायला लागलं हीच व्यक्ती आहे की या व्यक्तीकडनं मला जे पाहिजे ना, मला जे पाहिजे होतं ते मिळेल. आणि मग मी तुमचा क्लास जॉईन केला, म्हणजे इथूनच मला मिळणार. आणि खरंच जो निर्णय मी घेतलाय ना, पहिल्यांदा मी हा निर्णय घेतलाय की क्लास योग्य ठिकाणी लावलेला आहे आणि मला योग्य ते मला जे हवं होतं ना ते मिळालं. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे दादा, खरंच आमच्या सगळ्यांकडे धन्यवाद. नाही, माझी एकच अपेक्षा आहे की ज्यावेळेस तुम्ही सर्व आपल्या ग्रुपला जॉईन असणार आहे ना, आपल्या कामामध्ये कधी कुणाचा दोष करायचा नाही. म्हणजे म्हणतो ना टेलर कामामध्ये आपण एक फॅमिली समजायचं. आपल्याकडे मी एक अनुभवली गोष्ट सांगतो की कधी कधी काय होतं, एका गावात 4 मैत्रिणी जर टेलर असतील तर त्या कधी मैत्रिणी होत नाही. पण तुम्ही हे उलट करून बघा, तुम्ही एका गावात 4 दुकाने जर त्या कधी मैत्रिणी जर झाल्या ना तर त्यांच्या कामात डबल सुधारणा होईल. पण आपल्याकडे असं होत नाही. मी सर्वांना एक विनंती करतो, आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या ग्रुपवरती तुम्ही जेवढे चांगले संबंध करणार ना तेवढी चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. एक दुसऱ्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आपल्याला कामाची कमी नाहीये. आपण ज्या क्षेत्रात उतरलोय ते क्षेत्र परिपूर्ण भरपूर आहे. आपण त्याच्यात भरपूर काम पुढे जाऊन करू शकतो. त्यांनी मला ऍडमिशनच्या दिवशी सुरुवातीला पहिल्या 1 तारखेला 3000 रुपये सेंड केलेले. बाकीच्यांनी नाही का पैसे पाठवू का नको पाठवू, म्हणजे कन्फ्युजन असायचं. आणि त्यांनी मला काय सांगितलं माहिती की दादा तुम्हाला अजून पैसे हवे का, कारण तुम्ही जे मला शिकवलं, मी स्वतः गारमेंट काम करते एवढ्या दिवसापासून, एवढं ज्ञान एवढ्या पैशात फार मोठं आहे. जर मी पैसे अजून पाठवायचे असेल तर मला सांगा. आणि तुम्ही पहिल्या दिवशी मला 3000 रुपये सेंड केले होते. नाही दादा बरोबर आहे. संगमनेर मध्ये पण आहे ना शिवण क्लासची फी ना 2500 रुपये महिना आहे संगमनेर मध्ये. हा, म्हणलं तुम्ही एवढ्या दिवसापासून शॉप चालवताय, क्लास केल्यानंतर काय फरक पडला? खूप फरक पडला. माझा प्रॉब्लेम हा होता की मोठ्यामध्ये जास्त गोड येणं. अच्छा. मला
लक्षातच यायचं नाही की आपण काय करावं म्हणजे तिथं गोळ कमी होणे. पण आता या क्लासमुळे मला म्हणजे भरपूर फरक पडला. त्या टिकूंड्यामध्ये आली होती एक सुद्धा फ्लेक्स येत नाही. म्हणजे कामामध्ये पण थोडीशी सुधारणा झाली, स्पीड वगैरे वाढले सर्वांचं असं मला वाटतंय. स्पीड पण वाढलं आणि वाढलंय. आता टेन्शन नाही येत. कटिंग अगदी व्यवस्थित झाली की रात्रीचं कटिंग करून ठेवलं की सकाळी फ्रेश मूड मध्ये ब्लाऊज. छान, ही पद्धत चांगली आहे. सर्वांनी ही पद्धत अंमलात आणायची. का रात्रीची कटिंग करून ठेवायची, सकाळी फ्रेश मध्ये पहिला जो आपण म्हणतो ना पहिल्या पारगाचं काम, पहिला पारग जो असतो ना म्हणतो तो खूप फास्ट होतो. सकाळी सकाळी आल्यानंतर तुम्ही दिवसभरात जेवढं काम करू शकत आहे तेवढे सकाळी लवकर येऊन काम करायचं. तेवढं छान आहे. ज्यांना शॉप टाकायचे, ज्यांना सुरू करायचे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. काही जरी तुम्हाला जयश्रीताईंचं बोलणं झालंय त्यांना शॉप टाकायचंय, पण त्यांना मी सांगितलंय की तुम्ही 1 महिना अजून करायचं नाही म्हणून अधिक परफेक्ट करा. ज्या आपल्या आहेत क्लासमध्ये असतील, पूजाताई असतील, जे पण आहेत ना त्यांना नवीन जाऊन पुढे काहीतरी करायचंय त्यांनी थोडंसं थांबा, घाई करू नका. थोडंसं परफेक्शन आलं, थोडीशी ऍडव्हर्टाईज झाली की नंतर तुम्ही शॉपमध्ये उतरायचे. ज्यांची ऑलरेडी शॉप आहे त्यांनी थोडंसं एक्स्ट्रा करायचंय. जे फक्त ब्लाऊज शिवता येतात त्यांनी वेगवेगळे प्रकार शिवायचे आणि मार्केटमध्ये आपलं नाव करायचं की ही बाई किंवा ही दुकानदारी सगळे प्रकार शिवते, तिला सगळं येतं. नऊवार पण येते, वन पीस येतात, असं कधीच नाही. तुम्हाला सांगतो असा कुठलाच प्रकार नाहीये की तो म्हणायचं नाही की तो मला येत नाही. एखादा नवीन प्रकार आला तर तो तुम्ही घ्यायचा. पॅन्ट शर्ट सोडून, पॅन्ट शर्ट का नाही घ्यायचं, कारण त्याला जे आपण इंटरलॉक असेल ते थोडं सेटअप वेगळं आहे. ते सिल्क कपडे देत नाही, ते शूटिंग शर्टिंग मध्ये येतं. आपण केलं असतं पण तसं प्रोडक्ट आपल्याकडे शिवायला नाहीये, तसे इन्स्ट्रुमेंट नाही येत लगेच. म्हणून पॅन्ट शर्ट सोडून तुम्ही बाकी सर्व गोष्टी घ्यायच्यात. काही असेल, वेस्टर्न ब्लाऊज असेल, सर्वांना सांगणे कधी काही कुठला प्रकार आला घ्यायचा, मला कॉल करायचा. जर तुम्हाला येत नसेल तरी घ्यायचा, दादा मी असा प्रकार घेतलेला आहे शिवायला, काय करू, आपण तो प्रकार सुद्धा शिवणार.